टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर समजलं जातं आणि याच पावसाच्या माहेरघरी आता जे आहे त्या पाणी टंचाईच्या भीषण जाणवू लागलेल्या आहेत। आता आपण आहोत बरेवाडी येथील परिसरात, जे काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीत येतं। या गावातील ज्या महिला आहेत त्यांना आपल्या लहान लेकरांचं 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत दऱ्याखोऱ्यातनं आपल्या डोक्यावर अनवाणी पायाने हांडे घेऊन येथे पाणी भरायला यायला लागलं। तसं जर पाहिलं तर येथे एक विहीर सुद्धा दिलेली आहे। हे जे गाव आहे ते भाम धरण प्रकल्प अंतर्गत जे प्रस्थापित गाव आहे ते आहे आणि या गावात जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी, जे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचं पाणी पूर्णपणे हे जे आहे ते आटलेलं आहे आणि याच अनुषंगाने ज्या विहिरीतनं गावात पाणी पोहोचवलं जातं त्या विहिरीतलं पाणी आटलेलं असून पूर्णतः ते आता गढूळ झालेलं आहे। त्यामुळे येथील ज्या महिलांना आहे ते 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत दऱ्याखोऱ्यातनं या भाम धरणावर पाणी भरण्यासाठी यावं लागत आहे। आता तरी शासन या महिलांच्या डोक्यावरचे हांडे उतरवणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, भाम धरण, इगतपुरी।